नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण 2022 साली झालेला जो काही कंबाईनचा पेपर आहे त्यात जे काही इतिहासाचे PYQ होते ते आपण कव्हर करणार आहोत. ठीक आहे, महत्त्वाचं लेक्चर असणार आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं आपण सखोल असं विश्लेषण जे आहे ते या ठिकाणी करणार आहोत. तत्पूर्वी बघा, जे विद्यार्थी नवीन आहेत आणि ज्यांना कंबाईनची तयारी करायची आहे, पूर्व परीक्षेची तयारी असेल किंवा मेन्सची तयारी करायची असेल, अशांसाठी आपण कंबाईन पूर्व मुख्यसाठी 2024-25 साठी एक बॅच त्या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. कंबाईन फाउंडेशन ही बॅच असणार आहे. त्याचे ॲडमिशन जे आहे ते सध्या सुरू आहेत. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड त्या ठिकाणी तुम्हाला हे लेक्चर किंवा बॅच जी आहे ती भेटून जाईल. स्टेट बोर्ड आहे, टेस्ट सिरीज आहे आणि डिजिटल नोट्स तुम्हाला या बॅचेसमध्ये अवेलेबल होतील. सध्या डिस्काउंट ऑफर सुरू आहे आणि फी आहे 4,999 रुपये. 10 सप्टेंबर पासून याचे लेक्चर जे आहेत ते सुरू झालेले आहेत. बघा, जर अधिक इन्फॉर्मेशन हवी असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. बॅच कुठे भेटेल तर अभ्यास मित्र नावाचं ॲप्लिकेशन आहे, ते इन्स्टॉल करा, त्यावर तुम्हाला ही बॅच भेटेल. त्याचप्रमाणे आपलं टेलिग्राम आणि इन्स्टाचं पेज सुद्धा आहे आणि या सर्वांच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. पहिला प्रश्न आजचा आपल्या समोर आहे. बघा काय विचारलेलं आहे पहिल्या प्रश्नामध्ये. भारताच्या, ठीक आहे, भारताच्या दळणवळण क्षेत्राच्या विकासाविषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत असं विचारलेलं आहे. ठीक आहे, कशाशी संबंधित? दळणवळण क्षेत्राच्या विकासाशी संबंधित कोणते विधान बरोबर आहेत? पहिलं स्टेटमेंट आहे, सार्वजनिक बांधकाम खाते लॉर्ड डलहौसीच्या काळात निर्माण केले गेले. दुसरं आहे बघा, लॉर्ड कॉर्नवॉलिस व जॉन शोअरच्या काळात रस्त्याचा बांधकामास मोठी चालना मिळाली. तिसरं आहे, रेल्वेच्या सुरुवातीच्या काळात ब्रॉड गेजचे मार्ग बांधण्यात आले. आणि चौथा आहे, नागपूर परिषदेने सरकारला 20 वर्षाची रस्ता सुधार योजना सादर केली. आता इकडे जर आपण बघितलं बरोबर विधाने, तर पहिलं स्टेटमेंट आपल्याला बरोबर सांगता येतं. सार्वजनिक बांधकाम खातं लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये काय करण्यात आलं होतं? निर्माण करण्यात आलं होतं. हे काय आहे? बरोबर आहे. कारण की आपण मागे सुद्धा त्या ठिकाणी बघितलं होतं PWD किंवा ज्याला आपण सार्वजनिक बांधकाम खातं म्हणतो, हे डलहौसीच्या काळामध्ये आलेलं होतं. त्याचबरोबर याच डलहौसीच्या काळामध्ये अजून कोणत्या बाबी आलेल्या होत्या तर तार यंत्रणा डलहौसीच्याच काळातली आहे. टपाल व्यवस्था सुद्धा डलहौसीच्याच काळातली आपल्याला ठिकाणी सांगता येते. त्याचबरोबर जर आपण बघितलं हे जे बांधकाम खातं आहे, रेल्वे सेवा सुद्धा याच्याच काळातली आहे. कोणती? रेल्वे सेवा सुद्धा याच्याच काळातली आपल्याला ठिकाणी सांगता येते. तर वेगवेगळ्या ज्या काही बाबी आहेत त्या डलहौसीच्या काळामध्ये घडलेल्या आपल्याला ठिकाणी सांगता येतात. त्याचबरोबर बघा, या डलहौसीनं काय केलं होतं? ग्रँड ट्रक रोड जो आहे या रोडची त्याने दुरुस्ती सुद्धा केलेली होती. काय केली होती? दुरुस्ती केलेली होती. कशाची? ग्रँड ट्रक रोडची दुरुस्ती त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ओके, अजून आपल्याला याच्याविषयी जर बघितलं तर जे काही तोफखान्याचं मुख्यालय आहे, ठीक आहे, जे काही तोफखाना आहे ब्रिटिशांचा, त्या तोफखान्याचं मुख्यालय जे आहे त्याने काय केलं होतं? कलकत्त्यावरून कुठे शिफ्ट केलेलं आहे तर मेरठला. ठीक आहे, मेरठला त्यांनी काय केलं होतं? शिफ्ट केलं होतं. ही एक बाब तुम्हाला महत्वाची आहे, लक्षात ठेवा. याच डलहौसीला अर्ल ऑफ डलहौसी म्हणून सुद्धा त्या ठिकाणी ओळखलं जातं. आणि पुढे काय म्हटलेलं आहे बघा, दुसरं स्टेटमेंट, लॉर्ड कॉर्नवॉलिस व जॉन शोअरच्या काळामध्ये रस्त्याच्या बांधकामास मोठी चालना मिळाली. स्टेटमेंट हे चुकीचं आहे, लक्षात घ्या. डलहौसीच्याच काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बांधकामाला काय झाली होती? चालना मिळाली होती. तर हे चुकीचं आहे. पुढे जाऊयात, रेल्वेच्या सुरुवातीच्या काळात ब्रॉड गेजचं मार्ग बांधण्यात आलं. हे सुद्धा चुकीचं आहे. कारण की सुरुवातीच्या काळात जर आपण बघितलं तर जे काही नॅरो गेज जे आहेत ते आपल्या ठिकाणी पाहायला मिळतात. कोणते? नॅरो गेज होते. ठीक आहे, आणि इथं काय म्हटलंय? ब्रॉड गेज. त्यामुळे हे सुद्धा स्टेटमेंट काय आहे? चुकीचं आहे. नॅरो गेज आले, मीटर गेज आले, त्यानंतर ब्रॉड गेज आलेले आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, आणि चौथा आहे, नागपूर परिषदेने सरकारला 20 वर्षाची रस्ता सुधार योजना सादर केली. हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आपल्याला सांगता येतं. म्हणजेच अ आणि ड काय आहे तर बरोबर आहे. ऑप्शन मध्ये जर आपण बघितलं पर्याय क्रमांक 2 ए आणि डी हे स्टेटमेंट काय आहेत? बरोबर आहेत. आपल्याला काय विचारलं होतं? बरोबर विचारलेलं होतं. ठीक आहे, त्याचबरोबर जर आपण बघितलं याच डलहौसीनं काय केलं होतं? दत्तक वारसा नामंजूर तत्वाचा वापर करून खूप मोठ्या प्रमाणात संस्थानं खालसा केली होती. मग त्याआधी कोणी ही पद्धत त्या ठिकाणी अवलंबलेली होती तर लॉर्ड ऑकलंड. तुम्हाला नाव लक्षात ठेवायचे. ऑकलंडनं काय केलं होतं? दत्तक वारसा नामंजूर तत्वाचा त्याने सुरुवातीला वापर केला होता. मात्र याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर डलहौसीनं केला म्हणून आपण त्याला त्या ठिकाणी जोडत असतो. ओके, तर या बाबी तुम्हाला यातल्या लक्षात घ्यायच्या आहेत.
कॉर्नवालिस सुद्धा इथं दिलंय. कॉर्नवालिसच्या बाबतीत जर आपण बघितलं, कॉर्नवालिसनं काय केलं होतं, पोलीस सुधारणा केलेल्या होत्या. पोलीस सुधारणा त्याने त्या ठिकाणी केलेल्या होत्या. म्हणजे भारताला त्याने ब्रिटनच्या पुढे घेऊन गेलेला होता तो. कशामध्ये? पोलीस सुधारणाच्या बाबतीत. तो एक दर 400 चौरस किलोमीटरला त्यानं काय केलं होतं, चौक्या उभारलेल्या होत्या. आणि त्याचबरोबर इकडे एक दरोगा नावाचा भारतीय अधिकारी जो आहे तो त्याने त्या ठिकाणी नेमलेला आपल्याला पाहायला मिळतो. इतकंच नाही तर प्रशासनाचे युरोपीयकरण सुद्धा त्यानं केलं होतं. काय केलं होतं? प्रशासनाचं युरोपीयकरण. म्हणजेच त्याला काय करायचे होते, भारतीयांवर त्याचा विश्वास नव्हता, भारतीयांना तो कमी समजायचा आणि महत्वाचे असतील किंवा उच्च पद असतील त्यावर त्यानं काय केलं होतं, तर युरोपियन लोकांना त्या ठिकाणी नेमलेलं होतं, ब्रिटन मधल्या लोकांना त्या ठिकाणी नेमलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ओके, तर ह्या काही बाबी त्याच्याविषयीचं लक्षात ठेवा. अजून एक महत्वाचा मुद्दा काय सांगता येतो, तर कॉर्नवालिसनं काय केलं होतं, कायमधारा पद्धत. कायमधारा ही जमीन महसुलाची पद्धत जी आहे त्याच्या काळामध्ये त्या ठिकाणी सुरू झाली होती. सर जॉन शोअरच्या मदतीने त्यानं काय केलं होतं, तर ही पद्धत जी आहे ती लागू केलेली आपल्याला सांगता येतात. सर जॉन शोअर काय होते, बोर्ड ऑफ ट्रेडचे अध्यक्ष होते आणि त्यांच्याच काळामध्ये जर आपण बघितलं 1793 मध्ये जो काही चार्टर ऍक्ट आहे, सॉरी 1893 मध्ये जो काही चार्टर ऍक्ट आहे तो त्या ठिकाणी काय करण्यात आला होता, पारित करण्यात आलेला. सॉरी, पहिला जो काही आहे 1793चा तो जॉन शोअरच्या काळामध्ये त्या ठिकाणी आणण्यात आलेला होता. ओके, तर हे काही महत्वाचे पॉईंट तुम्हाला यांच्याविषयी लक्षात ठेवायचे होते. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढे जाऊयात. योग्य जोड्या जुळवायला आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा काय आहेत, तर संघटना आहेत, कामगार संघटना आहेत आणि त्यांचे संबंधित व्यक्ती आहेत. आता इकडे जर बघितलं काय दिलेलं आहे, 1890 मुंबई गिरणी कामगार संघटना. कोण आहेत, नारायण मेघाजी लोखंडे संबंधित आपल्याला सांगता येतात. 1918 अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन. कोण आहेत, महात्मा गांधी, तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. मद्रास लेबर युनियन 1918 बीपी वाडिया. ओके, 1920 मध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. कोण आहेत, लाला लजपत राय हे त्याचे अध्यक्ष होते. ओके, तर ह्या बाबी तुम्हाला लक्षात घ्यायच्या होत्या. बघा अ साठी काय आहे, 4 आहे. अ साठी 4 कुठं आहे, तर पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 हे काय असेल या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला ठिकाणी सांगता येतं. ठीक आहे, सॉरी, ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. बघा पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं काय असेल, योग्य आन्सर असेल. अ चं काय आहे, 4 आहे. ब चं काय आहे, 3 आहे. ठीक आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं काय असेल, योग्य आन्सर आपल्याला सांगता येतं. आता जर आपण बघितलं हे जी काही ऐटक आहे याची स्थापना मुळात कधी झाली, तर 31 ऑक्टोबर 1920. कधी, 31 ऑक्टोबर 1920 साली मुंबईमध्ये काय करण्यात आली होती, या ऐटकची म्हणजेच ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची त्या ठिकाणी स्थापना करण्यात आलेली होती. आणि अखिल भारतीय स्तरावर काय म्हटलेलं आहे ते लक्षात घ्यायचंय. अखिल भारतीय स्तरावर, अखिल भारतीय स्तरावर काम करणारी किंवा कार्य करणारी पहिली संघटना आहे, पहिली कामगार संघटना आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, ही हा पॉइंट महत्वाचा आहे तुमच्यासाठी की अखिल भारतीय स्तरावर कार्य करणारी ही काय होती, तर पहिली संघटना आहे. ठीक आहे, अखिल भारतीय पातळीवर काम करणारी पहिली संघटना जर विचारलं तर कोणती आहे, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. अध्यक्ष होते लाला लजपत राय. अजून एक आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच काय, आयटक आणि इंटक. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे काय, आयटक आहे आणि त्याचबरोबर दुसरी कोणती आहे, इंटक आहे. मग याची स्थापना कधी झाली असा सुद्धा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यासाठी लक्षात घ्यायचं स्थापना कधीची आहे, 1947. कुठे स्थापना झाली होती, मुंबईला स्थापना याची झालेली आहे. याची सुद्धा स्थापना कुठे झालेली आहे, मुंबईला झालेली आहे. नेतृत्व कोणी केलं होतं, वल्लभभाई पटेल. वल्लभभाई पटेल यांनी काय केलं होतं, याचं नेतृत्व केलेलं होतं. कशाचं, इंटक. इंटक आणि आयटक या दोन्ही बाबी तुम्हाला इथं लक्षात घ्यायच्या आहेत. आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेची याला काय मिळाली होती, मान्यता मिळाली होती. कशाची, आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेची मान्यता मिळालेली होती. ठीक आहे, तर हे काही पॉइंट तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. कशा संबंधित, इंटकशी संबंधित. याला काय झालं होतं, तर आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेची जी काही मान्यता जी आहे ती या ठिकाणी या संघटनेला मिळालेली होती. ओके,
तर या बाबी काही महत्वाच्या होत्या. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढे जाऊयात. काँग्रेस अधिवेशनाचे स्थळ आणि त्यांच्या अध्यक्षांच्या नावाच्या जोड्या आपल्याला लावायच्या आहेत. बघा, प्रथम काँग्रेस अधिवेशन मुंबईला झालेलं होतं 1885 मध्ये. त्याचे अध्यक्ष कोण होते? येस, वेमेशचंद्र बॅनर्जी हे काय होते? त्याचे अध्यक्ष होते. आता पहिल्या अधिवेशनाबाबत जर आपण बघितलं तर पहिलं अधिवेशन जर आपण बघितलं होणार होतं कुठं? पुण्यामध्ये. पुण्यामध्ये कुठं होणार होतं? हिराबाग जे ठिकाण आहे त्या हिराबागेमध्ये त्या ठिकाणी हे अधिवेशन होणार होतं. मात्र 1885 साली पुण्यामध्ये काय होतं? कॉलराची साथ होती. कशाची? कॉलराची साथ होती. त्यामुळे इथं हे अधिवेशन होऊ शकलं नाही. झालं कुठं? मुंबईला त्या ठिकाणी झालेलं आहे. कुठे? मुंबईला हे अधिवेशन पार पडलं होतं. बऱ्याच जणांना वाटतं प्लेग, मात्र प्लेग कधी होता? प्लेग होता 1897 साली, ज्यामध्ये जर आपण बघितलं प्लेगची लागण होऊन त्या ठिकाणी नारायण मेघाजी लोखंडे असतील किंवा सावित्रीबाई फुले असतील यांचं त्या ठिकाणी काय झालं होता? मृत्यू झालेला होता. त्याचबरोबर जर आपण बघितलं या प्लेगचा जो काही अधिकारी होता, जुलमी अधिकारी रँड, त्याच्या जाचाला कंटाळून चाफेकर बंधूंनी काय केली होती? त्याची हत्या केली होती. कधी? 1897. तुम्हाला हा भाग लक्षात ठेवायचा. ठीक आहे. त्यामुळे बऱ्याच जणांना इथं कन्फ्युजन होतं. 1885 मध्ये पुण्यामध्ये कॉलराची साथ होती म्हणून हे अधिवेशन इथं पार पडू शकलं नाही. जर अधिवेशन तिथं होणार होतं त्यावेळेस त्याची जबाबदारी कोणी स्वीकारली होती? पुणा सार्वजनिक सभा. कोणी? पुणा सार्वजनिक सभा. पुणा सार्वजनिक सभा काय करणार होती? जबाबदारी जी आहे ती स्वीकारणारी होती. झालं कुठं? मुंबईमध्ये. मग मुंबईमध्ये कोणी स्वीकारलेली आहे? बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनने स्वीकारलेली आहे. ठीक आहे. ब्रदर्स इन लॉ हे त्याचे काय होते? संस्थापक होते. या पहिल्या अधिवेशनाचा अध्यक्ष कोणाला व्हायचं होतं? लॉर्ड रे याला व्हायचं होतं. मात्र त्याला विरोध करण्यात आलेला होता. ओके, ही बाब तुम्हाला लक्षात घ्या. दुसरं काँग्रेसचं अधिवेशन कलकत्त्याला भरलेलं होतं आणि त्याचे अध्यक्ष कोण होते? दादाभाई नौरोजी हे काय होते? दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. ठीक आहे. दादाभाई नौरोजी हे काय होते? दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष आपल्याला सांगता येतात. आता दुसऱ्या अधिवेशनाबाबत जर आपण महत्वाचे मुद्दे जर बघितले तर इकडे तुम्हाला काही महत्वाचे पॉइंट लक्षात घ्यायचे आहेत. दुसरं अधिवेशन जे आहे ते कलकत्त्याला भरलं होतं आणि दादाभाई नौरोजी हे त्याचे अध्यक्ष होते. आणि दादाभाई नौरोजी हे काय होते? पहिले पारशी व्यक्ती आहेत ज्यांनी काय केलं होतं? काँग्रेसच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवलेलं होतं. अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजेच जो काही डफरीन होता व्हॉइसरॉय त्यावेळेसचा, त्यानं काय केलं होतं? गार्डन पार्टी जी आहे ती उपस्थित असलेल्या सदस्यांना त्याने गार्डन पार्टी त्या ठिकाणी दिली होती. या बाबी लक्षात घ्या. तिसरं जे काही अधिवेशन आहे, तिसरं अधिवेशन मद्रासला भरलेलं होतं आणि बद्रुद्दीन तय्यबजी हे काय होते? तर त्याचे अध्यक्ष होते. काय? बद्रुद्दीन तय्यबजी हे काय होते? तर या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. मग आता या तिसरं जे काही अधिवेशन झालं होतं या तिसऱ्या अधिवेशनाबाबत महत्वाचे मुद्दे काय सांगता येतात? तर बद्रुद्दीन तय्यबजी हे काय होते? पहिले मुस्लिम होते. पहिले मुस्लिम होते ज्यांनी काय केलं होतं? राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवलेलं होतं. त्याचप्रमाणे याच 1887 मध्ये मद्रासमध्ये भरलेल्या या अधिवेशनामध्येच किंवा या अधिवेशनाच्या सभामंडपामध्ये सामाजिक परिषदेचं, कशाचं? सामाजिक परिषदेचं पहिलं अधिवेशन पार पडलेलं आहे. सामाजिक परिषदेचं पहिलं अधिवेशन पार पडलेलं आहे. सामाजिक परिषद भरवण्यासाठी कोणी प्रयत्न केलेले होते? तर रानडे, मगो रानडे हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यांच्या प्रयत्नामुळं राष्ट्रीय काँग्रेसच्याच सभामंडपामध्ये राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन पार पडल्यानंतर त्याच ठिकाणी काय व्हायचं? सामाजिक परिषदेचं अधिवेशन पार पडायचं आणि तिथं काय केलं जायचं? सामाजिक प्रश्नांवर चर्चा त्या ठिकाणी केली जायची. तर हे मद्रास अधिवेशन लक्षात घ्यायचं आहे. चौथं अधिवेशन आहे काँग्रेसचं अलाहाबाद अधिवेशन. अलाहाबाद अधिवेशन आहे 1888 मध्ये त्या ठिकाणी ते भरलेलं होतं आणि ज्याचा अध्यक्ष कोण होता? जॉर्ज यूल. आणि हा काय होता? पहिला विदेशी व्यक्ती आहे ज्यांनी काय केलं होतं? या काँग्रेसचं अधिवेशनाचं अध्यक्षपद जे आहे ते भूषवलेलं आपल्याला सांगता येतं. मग योग्य जोड्या जर आपण बघितल्या तर काय असेल आन्सर? तर बघा, या ठिकाणी जर आपण बघितलं 3 आणि 4 आपल्याला पाहिजे. इथपर्यंत ठीक आहे. ठीक आहे. पुढे जर आपण बघितलं तिसरं अधिवेशन, मग ऑप्शन क्रमांक 2 हे काय असेल या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. ठीक आहे. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. ओके, पुढे जाऊयात. बघा, 1847 मध्ये मुंबई बंदर व कापूस उत्पादन करणारे विभाग यांना जोडणारी रेल्वे सुरू करावी अशी मागणी प्रथम कोणी केली होती? ऑप्शन आहेत ब्राईट, जॉन लाईट, विल्गोबी आणि प्रेस्कॉट. यापैकी जर आपण बघितलं ब्राईट यानं काय केलं होतं तर 1847 मध्ये मुंबई बंदर आणि कापूस उत्पादन करणारे विभाग यांना जोडणारी रेल्वे सुरू करावी अशी काय केली होती?
मागणी जो आहे ती त्याने प्रथम केली होती. कोण आहे? ब्राईट नावाचा व्यक्ती आहे, लक्षात घ्या. पुढे आपण याविषयी त्या ठिकाणी जाणून घेऊयात. बघा काय म्हटलेलं आहे. 1847 मध्ये ब्राईट यांनी मुंबई ते कापूस उत्पादन करणारे विभाग यांना जोडणारी रेल्वे सेवा सुरू करावी असं सर्वप्रथम त्याने मागणी केली होती आणि यावरच प्रश्न आलेला होता आपल्याला. रेल्वेची दिशा ठरवण्यासाठी जी टी क्लार्क याची काय करण्यात आली होती? नियुक्ती करण्यात आली होती. कशासाठी? रेल्वेची दिशा ठरवण्यासाठी. कधी? 1845 मध्ये याची नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आली होती. पुढे बघा, लॉर्ड जे स्टुअर्ट वॉली याच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश भांडवलदारांनी लंडनमध्ये ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वेची जी काही कंपनी आहे त्याची स्थापना केली होती. बघा काय म्हटलेलं आहे, महत्वाचं, इकडे सुद्धा येऊ शकतो. लॉर्ड जे स्टुअर्ट वॉली याच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश भांडवलदारांनी लंडनमध्ये ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वेची स्थापना त्या ठिकाणी केली होती आणि त्याचीच एक शाखा लंडन आणि मुंबईला त्या ठिकाणी उघडण्यात आली होती. आणि मुंबई शाखेचे जॉन चॅम्पमन यांच्याकडून नानांना काय मिळाली होती? माहिती. म्हणजे नाना शंकरशेट यांना त्या ठिकाणी माहिती मिळालेली होती व कंपनीचे मत परिवर्तनात यश मिळाल्याने 1847 मध्ये मुंबई ते कल्याण हा रेल्वे मार्ग जो आहे तो टाकण्यास अनुमती त्या ठिकाणी मिळाली होती. मग ज्या वेळेस नानांना याची बातमी मिळाली की ब्रिटिशांचा इथं रेल्वे जे काही मार्ग आहे तो बनवण्याचा उद्देश आहे, रेल्वे व्यवस्था जी आहे ती सुरू करण्याचा उद्देश आहे, आणि त्यावेळी नानांनी काय केलं होतं तर त्यांना त्या ठिकाणी पाठपुरावा करून ही रेल्वे मुंबईमधून त्यांनी सुरू करून घेतली होती. पहिला प्रयत्न जर आपण बघितला तर 1839 मध्ये वगैरे त्या ठिकाणी कुठं झालेला होता तर तो मद्रासमध्ये झालेला होता. घोड्याद्वारे काय करण्यात आलं होतं? इंजिन जे आहे ते ओढण्यात आलेलं होतं, लक्षात घ्या. तो भारतातला पहिला प्रयोग आहे. ती एक मालगाडी होती. ठीक आहे, ती काय होती? त्यावेळेसची मालगाडी होती आणि पहिली ती मालगाडी त्या ठिकाणी धावली होती. मात्र इथं काय आहे तर ज्यामधून व्यक्ती आहेत, एक तुम्ही काय म्हणू शकता? पॅसेंजर त्या ठिकाणी म्हणू शकता. ओके. त्यानुसार महाराष्ट्रात 1857 मध्ये मुंबई सरकारनं लोहमार्गाची उभारणी आणि जमीन संपादन करण्यासाठी लेफ्टनंट प्रेस्कॉटच्या अध्यक्षतेखाली काय केलं होतं? रेल्वे मंडळाची स्थापना केली होती. इथं सुद्धा आयोगाने प्रश्न विचारला होता. कोण आहेत? लेफ्टनंट प्रेस्कॉट आहेत. प्रेस्कॉट, लक्षात घ्या. ठीक आहे, प्रेस्कॉटच्या अध्यक्षतेखाली काय करण्यात आलेलं होतं? रेल्वे मंडळाची स्थापना करण्यात आली होती. ठीक आहे, कोणाच्या अध्यक्षतेखाली? रेल्वे मंडळाची स्थापना करण्यात आली? प्रेस्कॉटच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मंडळाची स्थापना करण्यात आली होती. ठीक आहे, सरकारनं लोहमार्गाची उभारणी आणि जमीन संपादन करण्यासाठी याच्या अध्यक्षतेखाली ही मंडळ जे आहे ते निर्माण करण्यात आलं, स्थापन करण्यात आलं होतं. रेल्वेची ट्राम व्यवस्था भारतात प्रथम 1873 मध्ये कलकत्ता मध्ये आणि मुंबईमध्ये 1907 ला पहिली विजेवर चालणारी ट्राम त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, बघा काय म्हटलेलं आहे. पहिली ट्राम व्यवस्था कुठं? कलकत्त्यामध्ये 1873 ला. तर 1907 मध्ये विजेवर चालणारी पहिली कुठे? मुंबईमध्ये. हा फरक तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. मनपा ते क्रॉफर्ड मार्केट पर्यंत त्या ठिकाणी ती सुरू झाली होती आणि पुढे 1964 मध्ये बंद करण्यात आली होती. 1905 ला रेल्वे मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. प्रश्न आलेला आहे परीक्षेमध्ये. कधी? 1905 ला. कोणाच्या काळामध्ये? लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये रेल्वे मंडळाची स्थापना करण्यात आलेली होती आणि रेल्वेची कार्यक्षमता सुधारण्यासाठी नेमलेल्या रॉबर्टन समिती होती, त्या समितीच्या शिफारशीनुसार याची स्थापना जी आहे ती करण्यात आली होती. बघा ही समिती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. रॉबर्टन समिती तुम्हाला लक्षात ठेवायची. कशासाठी होती? रेल्वेची कार्यक्षमता सुधारण्यासाठी, किंवा रेल्वेशी संबंधित ही काय होती? समिती होती. रेल्वेशी संबंधित ही काय होती? समिती. कोणती? रॉबर्टसन समिती तुम्हाला लक्षात ठेवायचे. यस, रॉबर्टसन समिती. ठीक आहे. बेजवूड समिती कधीची आहे? 1936 ची आहे. रेल्वे कंपन्यांचे एकत्रीकरण करण्यास त्यांनी काय केला होता? विरोध केला होता. मग प्रश्न एखाद्या वेळेस विचारला जाऊ शकतो की कोणत्या समितीनं रेल्वे कंपन्यांचं एकत्रीकरण करण्यास विरोध केलेला होता किंवा विरोध दर्शवलेला होता? तर ते कोणती समिती आहे? बेजवूड समिती आहे. कधीची? 1936 ची आहे. यस, तर ह्या बाबी यातल्या लक्षात घ्या. 1905 मध्ये रेल्वे मंडळाची स्थापना करण्यात आली होती. पुढे जाऊयात. इसवी सन 1935च्या भारत शासन कायद्याद्वारे कोणत्या संस्था स्थापनेची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली होती? काय म्हटलेलं आहे बघा. 1935च्या भारत शासन कायद्याद्वारे कोणती संस्था स्थापनेची तरतूद केली गेली? फेडरल कोर्ट बरोबर आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बरोबर आहे, आणि फेडरल रेल्वे बरोबर आहे. हाय कमिशनर नाही, संस्था म्हणते, लक्षात घ्या. त्यामुळं ए, बी आणि सी हे काय असेल या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य आन्सर सांगता येईल.
आता हा जो काही 1935चा कायदा आहे, ठीक आहे, हा जो काही 1935चा कायदा आहे याविषयी जर आपण बघितलं तर काही महत्त्वाचे पॉईंट तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहेत 1935च्या कायद्याविषयी. आता या 1935च्या कायद्यानुसार शेषाधिकार कोणाकडे होते असा प्रश्न विचारला जातो. शेषाधिकार कोणाकडे होते? तर शेषाधिकार जर आपण बघितलं गव्हर्नर जनरलकडे काय करण्यात आले होते, शेषाधिकार जे आहेत ते ठेवण्यात आलेले होते. त्याचप्रमाणे संघराज्यातील कायदेमंडळ, ठीक आहे, संघराज्यातील जे काही कायदेमंडळ आहे, कायदेमंडळ हे काय असणार होतं, द्विगृही त्या ठिकाणी असणार होतं. लक्षात घ्या, द्विगृहीच ठेवण्याचा जे काही निर्णय आहे तो या ठिकाणी घेण्यात आलेला होता. त्याचप्रमाणे प्रांतामध्ये प्रांतिक स्वायत्तता सुद्धा त्या ठिकाणी निर्माण करण्यात आली होती. प्रांतांमध्ये प्रांतिक स्वायत्तता म्हणजेच काय, तर स्वातंत्र्य तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ओके. त्याचबरोबर जर आपण बघितलं 1935च्या कायद्यानुसार संघराज्य स्थापन करण्याची तरतूद करण्यात आलेली होती. कशाची? संघराज्य स्थापन करण्याची तरतूद करण्यात आलेली होती. ठीक आहे, संघराज्य स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली होती. ठीक आहे, तर हे काही महत्त्वाचे पॉईंट इथं तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. शेषाधिकार गव्हर्नर जनरलकडे आणि संघराज्याची स्थापना करण्याची किंवा फेडरल गव्हर्नमेंटची स्थापना करण्याची तरतूद होती. मात्र हे अस्तित्वात येऊ शकलं का, तर अस्तित्वात येऊ शकलं नाही. ठीक आहे, फेडरल कोर्टाची स्थापना आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे आणि फेडरल रेल्वे आहे. ह्या बाबी तुम्हाला लक्षात घ्यायची. ती तरतूद जी आहे ती इथं करण्यात आलेली होती. ओके, पुढे जाऊयात. 1935च्या कायद्यावरील काही मतं आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत की कोणाचं काय मत होतं हा कायदा पारित झाल्यावर. बघा, पंडित नेहरू काय म्हणाले होते, एक प्रबळ ब्रेक्स असलेलं मात्र इंजिन नसलेलं एक मशीन आहे. बघा, टीका काय केलेली आहे नेहरूंनी या कायद्यावर, एक प्रबळ ब्रेक्स असलेलं मात्र इंजिनच नसलेलं एक मशीन, अशा शब्दामध्ये याची टीका केली होती. हा कायदा बघा, पंडित मदन मोहन मालवीय यांनी काय स्टेटमेंट केलेलं आहे, हा कायदा आपल्यावर लादला जात आहे तो वरकरणी काहीसा लोकशाहीवादी दिसत आहे मात्र आतून काय आहे, पूर्णपणे पोकळ आहे, असं पंडित मदन मोहन मालवीय यांनी स्टेटमेंट केलं होतं. सी राजगोपालाचारी काय म्हणतात, द्विशासनापेक्षा तो काय आहे, खराब आहे. ठीक आहे, द्विशासनापेक्षा तो खराब आहे. बघा पुढे जिना जर आपण बघितलं, संपूर्णपणे कुजलेला, मूलभूतरित्या अयोग्य आणि पूर्णपणे अस्वीकार्य असणारा हा कायदा आहे, अशा शब्दामध्ये जिनानी सुद्धा टीका केली होती. नेहरू टीका करतायत, जिन्ना टीका करतायत, म्हणजे काँग्रेसला सुद्धा मान्य नव्हतं आणि मुस्लिम लीगला सुद्धा मान्य नव्हतं. लक्षात घ्या. ठीक आहे, यावर प्रश्न येऊन गेलेला आहे आणि यावर सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे. द्विशासनापेक्षा खराब लक्षात ठेवा, सी राजगोपालाचारी, आणि पूर्णपणे पोकळ असं मदन मोहन मालवीय यांनी म्हटलेलं होतं, आणि संपूर्णपणे कुजलेला आणि त्या ठिकाणी कोणी स्टेटमेंट केलं होतं, जिनांनी स्टेटमेंट केलं होतं. पुढे जाऊयात. ब्रिटिश. ठीक आहे, ब्रिटिशांच्या व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा खालील कोणता उद्देश होता असं विचारलंय. ऑप्शन आहे व्यापारी स्पर्धा नको, जास्तीत जास्त नफा, आर्थिक घटकावर नियंत्रण, आणि चौथा ऑप्शन आहे भारताचा आर्थिक विकास करणं. ठीक आहे, भारताचा आर्थिक विकास करणं हे त्यांचा उद्देश होता का, कधीच उद्देश नव्हता. लक्षात घ्या. त्याचबरोबर आर्थिक घटकावर नियंत्रण हा त्यांचा व्यापारवादी उद्देश त्या ठिकाणी नव्हता. लक्षात घ्या. व्यापारी स्पर्धा नको हे सुद्धा त्यांचा व्यापारवादी उद्देश नव्हता. उद्देश काय होता, तर जास्तीत जास्त नफा. ठीक आहे, ब्रिटिशांचा उद्देश काय होता की कुठून कसा आणि किती नफा मिळेल यावरच ते त्या ठिकाणी भर देत होते. लक्षात घ्या, जास्तीत जास्त नफा मिळवण्यावर त्यांचा भर होता. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे काय असेल, या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. ब्रिटिशांनी कधीही भारतीयांचं भलं व्हावं, भारतीयांना काहीतरी चांगल्या सुविधा सोयी मिळाव्यात या हेतूने कोणतंही काम केलं नाही. इथं जी काही दळणवळण व्यवस्था निर्माण केली होती किंवा इथं जी काही रेल्वे व्यवस्था निर्माण केली होती ते सुद्धा ब्रिटिशांच्या फायद्यासाठी त्यांनी निर्माण केली होती. कारण की कच्चा माल लवकरात लवकर मुंबईच्या बंदरापर्यंत पोहोचला पाहिजे आणि तिथून तो ब्रिटनला पोहोचला पाहिजे, या हेतूने त्यांनी काय केलं होतं, तर रेल्वेचं जाळं उभारलेलं होतं. म्हणजे ज्या ज्या भागामधून कच्चा माल सर्वाधिक उपलब्ध होतो अशा भागामध्ये त्यांनी काय केलं होतं, रेल्वेचं जाळं उभारलेलं होतं, ना की भारतीयांच्या सेवेसाठी. त्याचबरोबर जर आपण बघितलं, तार यंत्रणा असेल, टपाल व्यवस्था असेल, त्यांच्या सोयीसाठी त्यांनी निर्माण केल्या होत्या. तार यंत्रणाच्या माध्यमातून जर आपण बघितलं किंवा टेलिग्राफ लाईनच्या माध्यमातून जर आपण बघितलं, तर एका ठिकाणी जर उठाव झाला तर तिथे लवकरात लवकर मदत मिळावी आणि त्यासाठी ही टेलिग्राफ लाईन जी आहे ती त्यांना मदत करणार होती. कारण की इकडे उठाव झाला किंवा उठावाची शक्यता आहे असं जवळच असणाऱ्या हा जो काही प्रांत आहे, विभाग आहे, त्याला कळवलं जायचं आणि तिथून सैन्य व्यवस्था जी आहे ती बोलवून घेतली जायची, जेणेकरून लवकरात लवकर इथला उठाव दडपून टाकता यावा.
त्याचबरोबर रेल्वेचा सुद्धा त्यांनी तशाच पद्धतीने फायदा करून घेतला होता. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सैन्य जलद गतीने हलवण्यासाठी इथं रेल्वे व्यवस्था त्यांना फायदेशीर ठरलेली होती, ना की भारतीयांचा काही त्याच्यामध्ये फायदा आपल्याला पाहायला मिळत नाही. जे काही आहे ते त्यांच्या फायद्यासाठी आणि त्यांच्या नफ्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी केलेलं होतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. डॉक्टर बाहुदाजी लाड हे कशाचे पुरस्कर्ते होते असं तुम्हाला इथे विचारलंय. स्त्री, वृद्धाश्रम, दुसरा ऑप्शन आहे सामाजिक भेदभाव, विधवा पुनर्विवाह आणि ख्रिस्त धर्म. पुरस्कर्ते कशाचे होते असं विचारले. थोडासा प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे बघा. पुरस्कर्ते कशाचे होते? विधवा पुनर्विवाहाचे ते काय होते? पुरस्कर्ते होते. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे काय असेल या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल. आता भाऊदाजी लाड यांच्याविषयी जर आपण बघितलं तर यांचं मूळ नाव किंवा पूर्ण नाव काय होतं असं प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, पूर्ण नाव किंवा मूळ नाव काय होतं तर लक्षात घ्यायचं आहे रामचंद्र विठ्ठल लाड. रामचंद्र विठ्ठल लाड हे काय आहे त्यांचं मूळ नाव आहे. आपण त्यांना काय म्हणतो? भाऊदाजी लाड म्हणून त्या ठिकाणी ओळखतो. यांचा जो काही जन्म आहे, जन्म जर आपण बघितला कुठं झालेला आहे? गोव्यामध्ये. गोव्यामध्ये कुठे? तर मांजरे नावाचं गाव आहे बघा. गोव्यामध्ये मांजरे या ठिकाणी त्यांचा काय झाला होता? जन्म झालेला होता. अजून जर आपण महत्वाचं बघितलं तर ज्या वेळेस बॉम्बे असोसिएशनची स्थापना करण्यात आली होती 1852 मध्ये, त्या बॉम्बे असोसिएशनचे ते काय होते? सरचिटणीस होते, सचिव होते. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं. इथं सुद्धा बऱ्याचदा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ओके. त्यानंतर जर आपण बघितलं दादाभाई नौरोजीने काय केलं होतं? इंग्लंडमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन, ठीक आहे, ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना इंग्लंडमध्ये केली होती आणि त्याची शाखा जी आहे ती मुंबईला स्थापन करण्यात आली होती. कुठे? मुंबईलाच त्याची शाखा स्थापन करण्यात आली होती आणि या मुंबई शाखेचे अध्यक्ष कोण होते? भाऊदाजी लाड. ठीक आहे, तर ही बाब महत्वाची आहे. भाऊदाजी लाड हे काय होते? या शाखेचे अध्यक्ष होते. त्यानंतर जर आपण बघितलं कुष्ठरोग जो आहे त्या कुष्ठरोगावर त्यांनी काय केलं होतं? एक औषध शोधलेलं होतं. कास्ट नावाचं झाड आहे त्या वनस्पतीपासून त्यांनी एक तेल जे आहे ते तयार केलं होतं आणि त्यामुळे त्यांना काय म्हणून ओळखलं जात होतं? धन्वंतरी. ठीक आहे, धन्वंतरी म्हणून त्यांना ओळखलं जात होतं. लक्षात घ्या. ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश केला होता आणि तिथून ते डॉक्टर म्हणून त्या ठिकाणी काय झाले होते तर बाहेर पडलेले होते, डॉक्टर होऊन बाहेर पडलेले होते. त्याचप्रमाणे जे काही लायसन बिल होतं, लायसन बिल जे होतं, लायसन्स बिल होतं, त्याला सुद्धा त्यांनी काय केला होता? विरोध जो आहे तो दर्शवलेला आपल्याला सांगता येतो. विधवा पुनर्विवाहाला त्यांनी काय केला होता? विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला होता. तर इतके मुद्दे तुम्हाला यातले लक्षात घ्यायचे होते. जोड्या लावून योग्य पर्याय तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. बघा काय दिलं आहे? आचार्य बाळशास्त्री जांभेकर. आचार्य बाळशास्त्री जांभेकर जर आपण बघितलं तर ख्रिस्त मिशनऱ्यांच्या ताब्यात गेलेले श्रीपाद शेषाद्री परळीकर यांचं शुद्धीकरण त्यांनी केलेलं होतं किंवा त्यांना पुन्हा हिंदू धर्मामध्ये घेण्याचं काम केलं होतं. दुर्गाराम मंचराम आणि दादोबा पांडुरंग यांनी सुरतमध्ये काय केली होती? मानव धर्म सभेची स्थापना केली होती. अॅनी बेझंट जर आपण बघितलं सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना केली होती आणि केशवचंद्र सेन नॉर्मल स्कूल ऑफ व्हिक्टोरिया इन्स्टिट्यूटची स्थापना त्यांनी केलेली होती. ओके, आन्सर काय असेल तर बघा या ठिकाणी अ साठी आपल्याला काय पाहिजे? 2 पाहिजे. अ साठी 2 कुठं आहे तर इकडे आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आणि ब साठी 1 आपल्याला पाहिजे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 ह्या प्रश्नाचं काय असेल? योग्य आन्सर असेल. जरी तुम्हाला फक्त आचार्य बाळशास्त्री जांभेकर आणि शेषाद्री प्रकरण जरी माहिती असलं तरी सुद्धा काय करता येतं? उत्तरापर्यंत पोहोचता येतं. कारण की अ साठी 2 कुठं आहे तर अ साठी इथं 3 आहे, त्यामुळं पहिला क्रमांक येणार नाही, ऑप्शन येणार नाही. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं 4 मध्ये 3 आहे, इथं काय आहे? 4 आहे, त्यामुळं इथं फक्त काय आहे? अ साठी 2 आहे. कशामध्ये? पर्याय क्रमांक 2 मध्ये. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हे काय असेल या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. एलिमिनेट करून सुद्धा तुम्ही काय करू शकता? उत्तरापर्यंत पोहोचू शकता. सगळंच माहिती असावं किंवा असेल असं नाही. कधी कधी आपल्याला काही गोष्टी माहिती नसतात, मग अशा वेळी काय करू शकतो आपण? तर अशा पद्धतीने सुद्धा उत्तरापर्यंत त्या ठिकाणी पोहोचू शकतो. ओके, तर बघायचं आधी की कुठं काही लिंक लागते का आणि त्यावरून उत्तर भेटतंय का आणि त्यानुसार उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर त्यांनी काय केलं होतं? दर्पण आहे मराठी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र दर्पण हे त्यांनी त्या ठिकाणी 1832 मध्ये सुरू केलेलं होतं. त्याचबरोबर जर आपण बघितलं हे कसं होतं? द्विभाषिक होतं. म्हणजे वृत्तपत्र जर अशा प्रकारे बघितलं तर एका साईडला इंग्लिशमध्ये त्या ठिकाणी मजकूर असायचा आणि तोच मजकूर इकडे काय असायचा? मराठीमध्ये त्या ठिकाणी असायचा. आणि हे काय होतं? साप्ताहिक होतं. नंतर पहिलं पाक्षिक होतं आणि नंतर ते साप्ताहिक त्या ठिकाणी बनलेलं होतं. मात्र एका 800 रुपयाचा खटला याच्यावर दाखल झाला, त्यामुळे हे
बंद झालं आणि पुढे 1840 मध्ये त्यांनी काय केलं होतं, दिग्दर्शन नावाचं मराठी भाषेतलं पहिलं मासिक जे आहे ते सुरू केलेलं आपल्या ठिकाणी सांगता येतं. कोण आहेत? बाळशास्त्री जांभेकर आहेत. त्यानंतर दुर्गाराम मनशाराम किंवा दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी काय केलं होतं, तर सुरतमध्ये, कुठे? सुरतमध्ये काय केलेलं आहे, कारण की सुरतमध्ये जे काही एल्फिस्टन हायस्कूल होतं तिथे त्यांना शिक्षकाची नोकरी मिळाली होती. त्यासाठी ते दादोबा पांडुरंग तर्खडकर कुठे गेलेले होते, तर सुरतमध्ये गेले होते आणि तिथं त्यांनी दुर्गाराम मनशाराम शंकर दलपतराय यांच्यासोबत काय केलं होतं, तर या मानव धर्म सभेची स्थापना केली होती. आणि मानव धर्म सभेच्या सदस्यांसाठी त्यांनी काय केला होता, एक ग्रंथ लिहिला होता. कोणता? धर्म विवेचन नावाचा ग्रंथ जो आहे तो दादोबांनी लिहिला, आपल्याला इथे सांगता येतो. त्यानंतर जर आपण बघितलं काय दिलं आहे, तर या ठिकाणी ॲनी बेझंट आहे. ॲनी बेझंट यांच्याविषयी जर आपण बघितलं, ठीक आहे, ॲनी बेझंट यांच्याविषयी जर आपण बघितलं तर ह्या मूळच्या कुठल्या होत्या, तर आयर्लंडच्या होत्या. ठीक आहे, आयर्लंडच्या होत्या. त्या थिओसॉफिकल सोसायटीचं काम करण्यासाठी 1882 ला वगैरे कुठं आलेल्या होत्या, भारतात आलेल्या होत्या. मग पुढे 1807 मध्ये वगैरे त्यांना काय, 1907 मध्ये वगैरे त्यांना काय झालं होतं, थिओसॉफिकल सोसायटीचं अध्यक्षपद सुद्धा मिळालं होतं. नंतरच्या काळामध्ये त्यांनी काय झालं होतं, राजकारणामध्ये त्या काय झाल्या होत्या, सक्रिय झालेल्या होत्या. मग त्यानुसार त्यांनी काय केलं होतं, तर जहाल आणि मवाळ किंवा जर आपण बघितलं हिंदू आणि मुस्लिम यांच्या एकत्रित करण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केले होते. म्हणून त्यांना 1917 साली जे काही लखनौ या शहरामध्ये झालेलं राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन होतं त्याचं काय करण्यात आलं होतं, अध्यक्षपद जे आहे ते देण्यात आलेलं होतं. ठीक आहे, त्या पहिल्या महिला अध्यक्ष त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतात. पहिल्या महिला भारतीय जर तुम्हाला विचारलं तर 1925 मध्ये कानपूर या ठिकाणी एक अधिवेशन झालं होतं. त्या अधिवेशनाच्या अध्यक्षा कोण होत्या, सरोजिनी नायडू होत्या. 1924 मध्ये बेळगावला अधिवेशन झालं होतं. त्या अधिवेशनाचा अध्यक्ष कोण होते, महात्मा गांधी होते, लक्षात ठेवा. न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ हे दोन वृत्तपत्र त्यांनी त्या ठिकाणी सुरू केले आपल्याला सांगता येतात. त्यांच्या देशामध्ये म्हणजे आयर्लंडमध्ये जे काही होमरूल चळवळ सुरू झाली होती त्याच धर्तीवर त्यांनी भारतामध्ये काय केलं होतं, होमरूल चळवळीला सुरुवात केली होती. ठीक आहे, तर ह्या बाबी काही महत्त्वाच्या आपल्याला सांगता येतात. केशवचंद्र सेन यांच्याविषयी जर आपण बघितलं, केशवचंद्र सेन हे काय होते, ब्राह्मो समाजाचे एक त्या ठिकाणी आचार्य आपल्याला सांगता येतात. ब्राह्मो समाजाचा प्रचार प्रसाराचं काम त्यांनी केलं होतं. आणि इतकंच नाही तर पुढच्या काळामध्ये ज्यावेळेस फूट पडली होती, ती फूट कोणामुळे पडली होती, केशवचंद्र सेन यांच्यामुळे पडली होती आणि त्यांनी साधारण ब्राह्मो समाजाची त्या ठिकाणी काय केली होती, स्थापना केली होती. तर इतके पॉईंट तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. पुढे जाऊयात. संताळाच्या उठावाबाबत खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे असं विचारलं आपल्याला. कोणतं विधान चुकीचं आहे? विधान बघा काय आहेत. पहिलं जर विधान आपण बघितलं, संताळांच्या आर्थिक शोषणाची माहिती पंजाब रिव्ह्यू मध्ये आलेली होती. चुकीचं स्टेटमेंट आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, हे चुकीचं आपल्या ठिकाणी सांगता येतं. त्यानंतर जर आपण बघितलं, संताळांनी सत्याचं राज्य स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता, हे बरोबर आहे. संताळाचा पुढारी कानू जो आहे तो विश्वासघाताने पकडला गेला म्हटलं, हे चुकीचं आहे, लक्षात घ्या. पुढे ओ मॅली या अधिकाऱ्यांनी संताळाच्या चकमकीचा वृत्तांत दिला होता, हे बरोबर आहे. ठीक आहे, आपल्याला काय विचारलंय, चुकीचे विचारलेलं आहे. अ आणि सी काय आहे, चुकीचा आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 हे काय असेल या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. ओके, 1857च्या उठावाच्या आधी इकडे वेगवेगळे काय झाले होते, उठाव जे आहे ते झालेले आहेत. संताळांचा आहे, अहोमांचं आहे, ठीक आहे, संन्यासांचं बंड आहे, वेगवेगळे जे काही बंड आहेत किंवा उठाव आहेत ते याआधी सुद्धा घडलेले आपल्याला सांगता येतात. ओके, पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. संताळांच्या बंडाविषयी जर आपण बघितलं, कारण काय होतं, भूमिकर अधिकाऱ्यांचा जुलूम आणि पोलिसांचं दमन चक्र, जमीनदार आणि सावकारांकडून होणारी जुलमी जी काही वसुली आहे, या सगळ्यांमुळे संताळ लोक जे आहेत ते कंटाळलेले होते. त्यांच्या मनामध्ये यांच्याविषयी असंतोष पसरलेला होता. त्यामुळे त्यांनी यांच्या विरोधात काय केलं होतं, उठावाची भूमिका घेतलेली होती. ठिकाण कुठं आहे, राजमहालचा जो काही भाग आहे त्या भागामध्ये त्यांनी काय केलं होतं, उठावाला सुरुवात केली होती. नेतृत्व जर आपण बघितलं, सिद्धू आणि कानू, ठीक आहे, सिद्धू आणि कानू या दोघांनी काय केलं होतं, संताळाच्या बंडाचं नेतृत्व केलं होतं. तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो की कोणी संताळाच्या बंडाचं नेतृत्व केलेलं होतं, तर सिद्धू आणि कानू हे दोन नावं तुम्हाला लक्षात घ्यायची आहेत. मोठ्या प्रमाणावरील लष्करी कारवाईनंतर 1856 मध्ये स्थिती नियंत्रणाखाली आली होती. मात्र यांच्या मनामध्ये असणारा जो काही असंतोष आहे तो मधून मधून भडकायचा. त्यामुळं सरकारला स्वतंत्र संताळ जिल्हा किंवा संताळ परगणा जो आहे तो निर्माण करावा लागलेला होता आणि संताळाचा राग जो आहे तो अशा पद्धतीने त्यांना शांत करावा लागला होता. यांच्यासाठी एक स्वतंत्र संताळ परगणा जो आहे तो निर्माण करण्यात आला होता. हा भाग महत्त्वाचा आहे की जिल्हा निर्माण त्यांच्यासाठी करण्यात आला होता. पुढे बघूयात, महाराष्ट्रातील गुप्त संघटनांचे संघटक आणि त्यांच्या कार्यक्षेत्राच्या इथं जोड्या लावायला आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ज्या काही गुप्त क्रांतिकारी संघटना आहेत, ठीक आहे. श्रीधर परांजपे कुठले आहेत, बेळगाव तुम्हाला लक्षात घ्यायचे. श्रीधर परांजपे बेळगाव,
सिद्धनाथ काणे वर्धा आणि नागपूर इथल्या गुप्त संघटनेचे ते क्रांतिकारक होते. यानंतर दादासाहेब खापर्डे जर आपण बघितलं तर हे कुठले यवतमाळच्या त्या ठिकाणी संघटनेचे कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळतात. गंगाधर देशपांडे अमरावती इथल्या गुप्त संघटनेचे ते काय होते, क्रांतिकारक होते. पर्याय क्रमांक 2 हे काय असेल या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. बघा बऱ्याचदा कंबाईनला गुप्त ज्या काही संघटना आहेत त्या गुप्त संघटनांवर प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारला जातो. त्याचबरोबर ह्या गुप्त संघटना काय आहे, टिळकांचे जे काही अनुयायी आहेत, टिळक अनुयायी यांनी स्थापन केलेल्या सुद्धा बऱ्याचशा काय आहेत, गुप्त संघटना आहेत. लक्षात घ्या. तुम्हाला काही जे आहेत ते लक्षात घ्यायचे. शिवाजी क्लब असेल, त्याचबरोबर जर आपण बघितलं चाफेकर क्लब आहे, ठीक आहे, आर्य बांधव समाज वगैरे आहेत. ह्या काही संघटना ज्या आहेत गुप्त क्रांतिकारी संघटना लक्षात घ्यायच्या आहेत. पुढे आपण त्या ठिकाणी बघूयात. बघा महाराष्ट्रातील क्रांतिकारकाचे आश्रयस्थान आणि प्रेरणास्थान हे टिळक आहेत आणि त्यांच्या अनुयायांनी काय केलं होतं, इथं वेगवेगळ्या गुप्त संघटना स्थापन केल्या होत्या. आर्य बांधव समाज जर आपण बघितलं, ठीक आहे, आर्य बांधव समाज जर आपण त्या ठिकाणी बघितलं तर वर्धा आणि नागपूर या भागामध्ये काय करण्यात आलं होतं, आर्य बांधव समाज जे आहेत ते त्या ठिकाणी याची जी काही शाखा आहे ती स्थापन करण्यात आली होती, किंवा एक आर्य बांधव समाज ही क्रांतिकारी संघटना त्या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती. क्रांतिकारक होते श्रीधर परांजपे आणि बुवा उपाध्याय आणि अभ्यंकर हे त्या ठिकाणी क्रांतिकारक आपल्याला सांगता येतात. ठीक आहे, थोडस आपलं या ठिकाणी गलत झालेलं आहे असं मला वाटतंय. ठीक आहे, ओके, ठीक आहे. बघा इकडे तुम्हाला तो भाग कळून जाईल. इकडे बघूया, नंतर आपण तिकडे जाऊया. ठीक आहे, यवतमाळची जी काही गुप्त संघटना आहे ते कोण आहे, डॉक्टर सिद्धनाथ काणे आणि जनार्दन वाजने आपल्याला सांगता येतात. अमरावतीची गुप्त संघटना जी आहे त्याचे कोण होते, संबंधित क्रांतिकारक दादासाहेब खापर्डे त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतात. अमरावतीची कोण आहे, दादासाहेब खापर्डे आहे. ठीक आहे, थोडंसं इकडे आपलं खालीवरी झालेला आहे तो भाग आपण पुन्हा या ठिकाणी कव्हर करूयात. ओके, बघा श्रीधर परांजपे जर आपण बघितलं तर हे आहेत वर्धा आणि नागपूर इथल्या संघटनेचे आर्य बांधव समाजाचे आहेत. त्यानंतर सिद्धनाथ काणे या ठिकाणी जर आपण बघितलं, सिद्धनाथ काणे हे काय आहेत, यवतमाळ इथल्या गुप्त क्रांतिकारी संघटनेचे आपल्याला पाहायला मिळतात. दादासाहेब खापर्डे कुठले आहेत, अमरावतीचे आहेत. आणि गंगाधर देशपांडे कुठले आहेत, बेळगावचे आहेत. ठीक आहे, त्यामुळं आन्सर काय येईल, तर आन्सर येईल पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य आन्सर येईल. लक्षात घ्या. ओके, येस, आर्य बांधव समाज वर्धा आणि नागपूर, श्रीधर परांजपे लक्षात घ्या. यवतमाळ संघटना सिद्धनाथ काणे आणि जनार्दन वाजने. अमरावतीमध्ये आहेत दादासाहेब खापर्डे. ठीक आहे, अमरावतीमध्ये कोण आहेत, तर दादासाहेब खापर्डे आहेत. यस, पुढे बघा हैदराबाद गुप्त संघटना आहे नरहरपंत घारपुरे आणि बोमणीकर. गंगनाथ भारती विद्यालय क्रांतिकारी संघटना आहे कुठली, बडोद्यामधली. संबंधित क्रांतिकारक कोण आहेत, अरविंद घोष आणि माधवराव जाधव. शिवाजी क्लब कुठला आहे, कोल्हापूर मधलं हे शिवाजी क्लब आहे. लक्षात घ्या. आणि या क्लबचे क्रांतिकारक हनुमंत कुलकर्णी आणि कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर हे कुठे गेले होते, नेपाळला. कशासाठी, बॉम्ब विद्या शिकण्यासाठी. यस, तर ही बाब सुद्धा महत्वाची आहे. शिवाजी क्लब महत्वाचा आहे बघा, लक्षात घ्या. शिवाजी क्लबला आर्थिक मदत कोणी केली होती, शाहू महाराजांनी आर्थिक मदत केली होती. शाहू महाराजांनी काय केलं होतं, आर्थिक मदत केली होती. यांचं एक वनिता वस्त्र भांडार होतं. ठीक आहे, वनिता वस्त्र भांडार होतं आणि या वनिता वस्त्र भांडारातून शाहू महाराज काय करायचे, राज दरबारामध्ये लागणारी जी काही वस्त्र आहेत ते त्या ठिकाणी खरेदी करायचे. लक्षात घ्या, जेणेकरून यांना काय होईल, आर्थिक मदत त्या ठिकाणी मिळेल. मात्र ज्यावेळेस लोकमान्य टिळकांना अटक करण्यात आली होती आणि इथे लोकमान्य टिळकांच्या बाजूने शिवाजी क्लबनं त्या ठिकाणी बोलायला सुरुवात केलं होतं, त्यावेळेस ही जी काही आर्थिक मदत आहे किंवा राजवाड्यातील कोणत्याही व्यक्तीने शिवाजी क्लबशी संबंध ठेवू नये असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. तर हे काही महत्त्वाचे पॉईंट आपल्यासाठी होते. गोपाळ गणेश सागरकरांशी पुढीलपैकी कोणती वृत्तपत्र संबंधित आहेत असं विचारलंय आपल्याला. बघा कोणते कोणते आहेत ऑप्शन जर आपण बघितलं, केसरी आणि मराठा बरोबर आहे, वराड समाचार हे सुद्धा बरोबर आहे, आणि सुधारक. ठीक आहे, हे 3 आपल्याला काय सांगता येतात, तर आगरकरांशी संबंधित सांगता येतात. स्वराज्य नाही. लक्षात घ्या. मग बरोबर काय असेल, तर ABC पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. ओके, ते ज्यावेळेस अकोल्याला होते तिथून ते काय करायचे, या वराड समाचार मधून त्या ठिकाणी लेखन करायचे. त्यांचे काही मामा आहे ते मामा त्या ठिकाणी होते आणि तिथं मामाकडे ते शिक्षणासाठी गेले असताना त्यांनी वराड समाचार मधून सुद्धा काय केलं होतं, लेखन केलं होतं. आता केसरी हे जे काही वृत्तपत्र आहे, कोणतं, केसरीचे ते काय होते, संपादक होते. लक्षात घ्या, केसरीचे संपादक कोण होते, आगरकर होते. आणि मराठाचे कोण होते, लोकमान्य टिळक होते. मात्र लोकमान्य टिळक आणि आगरकर यांच्यावर वेगवेगळ्या मुद्द्यांवर मतभेद होते आणि ते मतभेद पुढच्या काळामध्ये टोकाला गेले आणि त्यांच्यामधून
जी काही आहे ती फूट म्हणता येईल, किंवा ते जर आपण बघितलं मतभेद वाढल्यानंतर हे दोघं काय झाले होते, वेगळे झाले होते. म्हणजेच केसरीचं त्यागपत्र जे आहे ते आगरकरांनी दिलं होतं. आणि नंतर त्यांनी काय केलेलं आहे, सुधाकर नावाचं वृत्तपत्र त्या ठिकाणी सुरू केलेलं होतं, लक्षात घ्या. ठीक आहे, सुधारक नावाचं जे काही वृत्तपत्र आहे ते गोपाळ गणेश आगरकरांनी त्या ठिकाणी सुरू केलं होतं. गोपाळ गणेश आगरकरांच्या बाबतीत अजून जर आपण मुद्दे बघितले तर फर्ग्युसन महाविद्यालयाच्या स्थापनेमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग होता. न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेमध्ये त्यांचा सहभाग होता. त्याचप्रमाणे बॉम्बे प्रेसिडेंट जे काही येस, ठीक आहे, ओके. तर ह्या बाबी लक्षात घ्या. त्याचबरोबर जर आपण बघितलं 1884 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग होता, लक्षात घ्या. 3 संस्था महत्त्वाच्या आहेत. एक आहे न्यू इंग्लिश स्कूल, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं फर्ग्युसन महाविद्यालय. या सगळ्यांच्या स्थापनेमध्ये त्यांचा सहभाग आपल्याला पाहायला मिळतो. फर्ग्युसन महाविद्यालयाचे ते दुसरे प्राचार्य होते. येस, फर्ग्युसन महाविद्यालयाचे दुसरे प्राचार्य होते. स्वतः म्हणजे जिवंतपणी प्रेतयात्रा पाहणारे पहिले सुधारक म्हणून त्यांना ओळखलं जातं. कोणाला? गोपाळ गणेश आगरकरांना. त्यांनी काय केलेलं होतं, तर इकडे जे काही विवाह जो काही काय म्हणता येईल त्याला आपल्याला, त्या ठिकाणी मुलींचं आणि मुलांचं जे काही लग्नाचं वय आहे याच्याविषयी एक बिल आलेलं होतं, आणि त्या बिलाला त्यांनी काय केलं होतं, पाठिंबा दिला होता. त्यामुळे सनातनी विचारसरणीच्या लोकांनी त्यांचं जिवंतपणीच काय केला होता, तर जिवंतपणीच त्यांची प्रेतयात्रा जी आहे ती काढलेली होती. ठीक आहे. आगरकरांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर त्यांनी खूप सारे लेख लिहिले आहेत. त्यातला एक लेख तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे की स्त्रियांनी जॅकेटे घातली पाहिजेत. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर मुली आणि मुलांना एकत्र बसून शिक्षण दिलं पाहिजे, अशा स्वरूपाचे विचार जे आहेत त्यांचे आपल्याला पाहायला मिळतात. पुनर्विवाहाला त्यांनी पाठिंबा दिला होता. ठीक आहे. हे सगळे महत्त्वाचे पॉईंट तुम्हाला आगरकरांविषयी लक्षात ठेवायचे आहेत. पुढे जाऊयात. खालील विवरणावरून तुम्हाला व्यक्ती ओळखायला सांगितलेलं आहे. इंडिया नावाचं वृत्तपत्र सुरू केलेलं आहे. काय? इंडिया नावाचं वृत्तपत्र त्यांनी सुरू केलेलं आहे. बॉम्बे असोसिएशनची स्थापना केलेली आहे. ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केलेली आहे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते अध्यक्ष होते. आता इकडे जर आपण बघितलं तर कोण असतील ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना करणारं, इंडिया नावाचं वृत्तपत्र सुरू करणारे? दादाबाई नौरोजी. ठीक आहे. दादाबाई नौरोजी हे तुम्हाला नाव लक्षात घ्या. दादाबाई नौरोजी राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. त्यातले एक अधिवेशन लक्षात घ्या, 1906 मध्ये कलकत्त्याला अधिवेशन भरलं होतं आणि त्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. आणि अध्यक्ष भाषणामध्ये त्यांनी काय केलं होतं, स्वराज्य हा शब्द राष्ट्रीय काँग्रेसच्या व्यासपीठावरून पहिल्यांदा त्या ठिकाणी उच्चारलेला होता. ठीक आहे. त्याचबरोबर बॉम्बे असोसिएशनच्या स्थापनेमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग होता, लक्षात घ्या. ही जर संघटना आपण बघितली तर एक गुप्त संघटना होती, लक्षात घ्या. ही एक गुप्त संघटना होती. त्याचबरोबर बॉम्बे असोसिएशनच्या स्थापनेमध्ये पारशी आहेत, त्याचप्रमाणे मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, किंवा पोर्तुगीज लोक, हे सगळे त्या ठिकाणी होते. मात्र सगळ्यात जास्त पारशी लोक होते, लक्षात घ्या. ठीक आहे. सगळे त्या ठिकाणी होते. मुळातच का स्थापन करण्यात आलं होतं, तर हिंदी लोकांचा राज्य कारभारामध्ये सहभाग त्या ठिकाणी वाढावा, यासाठी त्याची स्थापना जी आहे ती करण्यात आलेली होती. ठीक आहे. नाना शंकर शेठ तुम्हाला लक्षात घ्यायचे, आणि पहिले सचिव भाऊ दाजी लाड तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहे. ठीक आहे. या बाबी महत्वाच्या याच्यातल्या आपल्याला सांगतात. गोपाळकृष्ण गोखलेंच्या बाबतीत जर आपण बघितलं, भारत सेवक समाजाची त्यांनी काय केली होती, स्थापना केली होती. कोण आहेत? गोपाळकृष्ण गोखले. भारत सेवक समाज याची स्थापना त्यांनी केली होती. त्याचबरोबर 1909 साली ब्रिटिशांनी जो काही मोर्लेमेंटो सुधारणा कायदा त्या ठिकाणी आणलेला होता, त्या कायद्याचं स्वागत कोणी केलेलं होतं, तर या ठिकाणी स्वागत केलेले सुद्धा गोपाळकृष्ण गोखले आपल्याला सांगता येतात. 1905 मध्ये बनारसमध्ये अधिवेशन भरलं होतं आणि त्या बनारस अधिवेशनाचे अध्यक्ष सुद्धा कोण होते, गोपाळकृष्ण गोखले होते. हे काही त्यांच्याविषयीचे महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. औरंगजेबाशी त्यांनी काय केली होती, तर तुलना किंवा उपमा वगैरे जे आहे ते त्या ठिकाणी दिली होती. कोणाला? कर्जनशी तुलना त्या ठिकाणी औरंगजेबाशी केलेली होती. सांप्रदायिकतेच्या वाढीसाठी कारणीभूत ठरलेली खालील दिलेली विधानं कोणाची आहेत, असं तुम्हाला इथं स्टेटमेंट आहे. थोडासा वेगळा हा प्रश्न इथं विचारण्यात आलेला होता बघा. हिंदू व मुस्लिम ही दोन्ही राष्ट्र असून ती विरोधी राष्ट्र आहेत, हे मत कोणाचं होतं? सर सय्यद अहमद खान यांचं होतं. ठीक आहे. हिंदू आणि मुस्लिम ही दोन्ही वेगळी राष्ट्र असून ती विरोधी राष्ट्र आहेत, असं त्यांनी स्टेटमेंट केलेलं होतं. त्याआधी म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेआधी त्यांचे स्टेटमेंट वेगळे होते. ठीक आहे. हिंदू आणि मुस्लिम हे काय आहेत, सुंदर वधूचे दोन त्या ठिकाणी नेत्र आहेत, तेजस्वी नेत्र आहेत, असे वगैरे त्या ठिकाणी ते स्टेटमेंट करायचे. मात्र नंतरच्या काळामध्ये राष्ट्रीय काँग्रेस स्थापन झाल्यानंतर त्यांनी हे सगळं निर्णय जे आहेत ते बदललेले होते. ठीक आहे. पुढे बघा. फोडा आणि झोडा हे धोरण हिंदुस्थानात अंमलात आणले पाहिजे आणि मुस्लिमांना हिंदूपासून अलग केले पाहिजे, हे स्टेटमेंट कोणाचं होतं? प्राचार्य बेक यांचं हे स्टेटमेंट त्या ठिकाणी होतं. महात्मा गांधींची सविनय कायदेभंगाची चळवळ भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याकरिता नाही,
परंतु भारतीय मुस्लिमांना हिंदू महासभेच्या वर्चस्वाखाली आणण्यासाठी आहे असं कोणी म्हटलेलं होतं? मोहम्मद अली जिन्नांनी त्या ठिकाणी हे स्टेटमेंट केलं होतं. तर बघा, भारताला मातृभूमी मानणाऱ्यांचा भारत देश आहे असं विनायक दामोदर सावरकरांनी म्हटलेलं होतं. त्यामुळे आन्सर काय असेल? पर्याय क्रमांक 2 स्टेटमेंट दिलं होतं आणि तुम्हाला इकडे कोणाचं ते स्टेटमेंट आहे असं विचारलं होतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे काय असेल याचा योग्य ऑप्शन त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतो. पुढे बघा, 1 नोव्हेंबर 1866 रोजी स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशन संस्थेचा उद्देश काय होता असं विचारलेलं आहे. 1866 रोजी स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनचा उद्देश, ऑप्शन आहेत स्त्री शिक्षण, राजकीय शिक्षण, लोक शिक्षण आणि धार्मिक शिक्षण. बघा काय होतं, लोक शिक्षण काय होतं याचा उद्देश होता. कशाचा? ईस्ट इंडिया असोसिएशनच्या स्थापनेमागचा उद्देश काय होता? लोक शिक्षण. ओके, पुढे बघूयात आपण. ईस्ट इंडिया असोसिएशन आहे 1866 मध्ये कोण्या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती? लंडन मध्ये स्थापन करण्यात आली होती. संस्थापक कोण होते? दादाभाई नौरोजी हे या संस्थेचे संस्थापक आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतात. सहकार्य जर आपण बघितलं, वेमेशचंद्र बॅनर्जींनी त्याला काय केलं होतं? सहकार्य केलं होतं. उद्देश काय होता? ब्रिटिश जनतेला भारतीय समस्यांची ओळख करून देणं, त्याचप्रमाणे भारताच्या आर्थिक, राजकीय, सामाजिक समस्यांची ओळख ब्रिटनच्या जनतेला त्या ठिकाणी करून देणं या हेतूने इंग्लंडमध्ये काय करण्यात आलं होतं? ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना करण्यात आली होती. पुढे 1869 मध्ये मुंबई, कलकत्ता आणि मद्रासमध्ये याच्या शाखा स्थापन करण्यात आल्या होत्या. आणि मुंबई शाखेचे अध्यक्ष कोण होते असा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारण्यात आलेला होता. तर मुंबई शाखेचे अध्यक्ष होते भाऊदाजी लाड. पुढे जाऊयात. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन संस्थेचे खालील कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या किंवा संबंधित आहेत असं तुम्हाला त्या ठिकाणी विचारलेलं आहे. बघा, फिरोजशाह मेहता आहेत, बद्रुद्दीन तय्यबजी आहेत आणि न्यायमूर्ती तेलंग आहेत. हे काय होते? सहभागी होते. गोपाळ गणेश आगरकरांचा संबंध नाही. ठीक आहे, बी, सी आणि डी हे काय असेल या प्रश्नाचं योग्य आन्सर, म्हणजे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. आता बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना सुद्धा कधीची आहे? 1885 साली याची स्थापना झाली होती. कधी? 1885. 31 जानेवारीला वगैरे याची स्थापना जी आहे ती झालेली होती 1885 साली. कुठं स्थापना झाली होती? मुंबईमध्ये झाली होती. आणि संस्थापक तुम्हाला वर दिलेलेच आहेत, फिरोजशाह मेहता, बद्रुद्दीन तय्यबजी आणि न्यायमूर्ती तेलंग. या तिघांना एकत्रित काय म्हणून ओळखतो आपण? ब्रदर्स इन लॉ म्हणून त्या ठिकाणी ओळखतो. ठीक आहे, ब्रदर्स इन लॉ, फिरोजशाह मेहता, तय्यबजी आणि तेलंग. ठीक आहे, त्याचबरोबर जर आपण बघितलं, ज्यावेळेस 1885 म्हणजे डिसेंबर 1885 मध्ये मुंबईमध्ये काय झालं होतं? राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन पार पडलेलं होतं. ठीक आहे, इंडियन नॅशनल काँग्रेसचं अधिवेशन पहिलं अधिवेशन होतं आणि हे अधिवेशन पार पडण्याची जबाबदारी कोणी घेतली होती? बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनने त्या ठिकाणी घेतलेली होती. तर ह्या बाबी तुम्हाला यातल्या लक्षात घ्यायच्या होत्या. तर अशा पद्धतीने 2022 साली विचारले जे काही क्वेश्चन होते आयोगाचे ते आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहे, त्याचं स्पष्टीकरण अभ्यासलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपली ही बॅच जॉईन करायची आहे त्यांनी ही बॅच जॉईन त्या ठिकाणी करू शकता. कंबाईंड फाउंडेशन बॅच आहे, ज्यामध्ये तुम्हाला स्टेट बोर्ड, टेस्ट सिरीज, डिजिटल नोट्स सगळं त्या ठिकाणी अवेलेबल होणार आहे. आणि आयोगाचे PYQ वगैरे आपण सगळं त्या ठिकाणी घेणार आहोत. बघा, ऍडमिशन सुरू आहेत आणि 10 तारखेपासून बॅचला सुरुवात सुद्धा झालेली आहे. फी आहे 4999 आणि याला इन्स्टॉलमेंट सुद्धा अवेलेबल आहे. बॅच बद्दल अधिक इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलाय, त्यावर तुम्ही कॉल करून अधिक इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी घेऊ शकता. ओके, तर आपला अभ्यास मित्र नावाचं ॲप्लिकेशन आहे, ते इन्स्टॉल करा, त्यावर तुम्हाला ही बॅच अभ्यासायला मिळेल. त्याचबरोबर टेलिग्राम असेल, इंस्टाग्राम असेल, या सगळ्यांच्या ID लिंक ज्या आहेत त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जातील, तिथून तुम्ही ते जॉईन करू शकता. ठीक आहे, तर थांबूयात. थँक्यू सो मच. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी पाहत राहा अभ्यास मित्र. धन्यवाद.